निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात आता सीएनजीचं विघ्न आलंय। काल रात्री 9 वाजता भांडूपहून कोकणात जायला निघालेल्या गाड्या महाडमध्येच अडकून पडलेल्या आहेत। महाडमध्ये सीएनजी नसल्यामुळे गाड्या पंपावरच अडकून पडल्याचं चित्र बघायला मिळतंय। या गैरसोयीमुळे प्रवासी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय आणि काही काळ गोंधळाचं वातावरण सुद्धा तयार झालेलं होतं। 20 तास उलटून सुद्धा नागरिकांचे हाल सुरूच आहेत। मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 8 ते 10 तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याचा फटका मुंबईकर चाकरमान्या बसत आहे। आता मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जायला निघालेत, मात्र या ठिकाणी इंधन उपलब्ध होत नसल्या कारणाने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत। आता आपण मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातल्या सीएनजी पंपावर या ठिकाणी पाहिलं तर पूर्ण पंपाचा जो एक्झिट आणि इनचा गेट आहे तो बंद करण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून ह्या पेट्रोल पंप सीएनजी पंपावरती सीएनजी उपलब्ध नाहीये। परिस्थिती या ठिकाणी जर का माणसाने विचारली तर इथल्या चालकांचं म्हणणं असं आहे की रात्रीपर्यंत या ठिकाणी सीएनजी उपलब्ध होता। मुंबईवरून सीएनजीच्या गाड्या निघाल्यात, मात्र वाहतुकीमध्ये सीएनजीच्या गाड्या अडकल्याने या ठिकाणी सीएनजी उपलब्ध होत नाहीये अशी परिस्थिती आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतूक कोंडीमुळे तासनतास मुंबईकर चाकरमान्यांचे खोळंबा होत असताना आता ही एक नवीन वेगळी समस्या इंधन तुटवड्याची मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।